निराश हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की त्यातून बाहेर येणे खूप कठीण होते। बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरुवात होतो। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशनची कमतरता। आपल्याला जीवनात मोटिवेशनची खूप गरज असते, म्हणूनच आम्ही आपल्या सोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल। तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात। आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे। सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते। जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात। लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात। ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात। जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा। माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे। तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात। काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येतात। नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता। मालक व्हायची स्वप्न बघा। विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केला पाहिजे। विश्वास हा खोड रबर सारखा आहे। तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत असतो। ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही। आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो। विचार बदला, आयुष्य बदलेल। वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यांचं अडलं नाही। शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरनं सोडलं नाही। खेळ असो या आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल। तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। एखादे कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात। अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत। हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे। हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका। तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात। तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता। कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते। तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक असत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहे हे लक्षात घ्या। पैज लावायची तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हराल। जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार। त्यांची लायकी तीच आहे। शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा। स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते। रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं। नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे। मोठं व्हायचं
आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा तुमची ओळख सांगतील. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.